नमस्कार मित्रांनो, मी दीक्षा प्रकाश रजवारी. दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. आज मी बोलणार आहे एका अशा विषयावर जो वर्षानुवर्षे डोकं फिरवणारा आहे. जोपर्यंत ही जमीन आहे तोपर्यंत हा विषय पेटत राहणार आहे आणि विषय आहे आरक्षण. आरक्षणाबद्दल समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. काही जण याला सामाजिक अन्याय मानतात, तर काहींना ते हक्क आणि सन्मान मिळवण्याचे साधन वाटते. पण खरं काय आहे? आरक्षणाची गरज आहे का? आणि याबाबत पसरलेले गैरसमज कोणते आहेत? चला याचा सखोल विचार करूया. आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्रिटिश काळातच आरक्षणाची कल्पना अस्तित्वात होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना समान संधी मिळावी म्हणून आरक्षणाची संकल्पना आणली. कारण हजारो वर्ष समाजाच्या एका मोठ्या वर्गावर अन्याय झाला. त्यांना शिक्षण, नोकरी आणि सत्ता यापासून वंचित ठेवले गेले. त्यामुळे केवळ कायद्याने समानता दिली तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी सकारात्मक कृती आवश्यक होती. मित्रांनो, आरक्षणाचे अनेक फायदे आहेत, जसे की सामाजिक समरसता. आरक्षणामुळे मागासवर्गीय लोक शिक्षण व नोकरीत येऊ लागले, ज्यामुळे समाजात समता वाढते. वंचित घटकांना संधी. हजारो वर्ष शिक्षणापासून दूर असलेल्यांना आज मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण मिळत आहे. राजकीय प्रतिनिधित्व. अनुसूचित जाती जमातींना राजकीय हक्क मिळाल्याने त्यांच्या समस्या सोडवणे शक्य झाले. सामाजिक उन्नती. आज अनेक IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर आरक्षणामुळे पुढे आले आहेत. आरक्षणाबाबतचे गैरसमज आणि सत्य काय आहे हे पाहूया. गैरसमज. आरक्षण म्हणजे फुकटची संधी मिळणे. सत्य. आरक्षणाने फक्त संधी मिळते, पण गुणवत्ता सिद्ध करावीच लागते. गैरसमज. आरक्षण केवळ SC, ST साठी आहे. सत्य. OBC, EWS, अपंग व्यक्तीसाठीही आरक्षण आहे. गैरसमज. आरक्षणामुळे गुणवत्तेचा नाश होतो. सत्य. गुणवत्तेशी आरक्षणाचा काहीही संबंध नाही, कारण मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही परीक्षेत यश मिळवावे लागते. गैरसमज. आरक्षण कायमस्वरूपी आहे. सत्य. आरक्षण तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते, पण सामाजिक विषमता पूर्ण संपली नसल्याने ते अद्याप आवश्यक आहे. मित्रांनो, आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा संपूर्ण समाजाच्या विकासासाठी समान संधी निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जागृती वाढली तर आरक्षणाची गरज आपोआप कमी होईल. जेव्हा सर्वांना समान संधी मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने समता आणि न्याय प्रस्थापित होईल. मित्रांनो, आजही काही लोक आरक्षणावर टीका करतात. आरक्षणामुळे प्रतिभावान लोकांना संधी मिळत नाही. आरक्षणामुळे देशाची प्रगती खुंटते.
असं म्हणणाऱ्यांनी इतिहासाच्या पानावर नजर टाकली आहे का? जेव्हा हजारो वर्ष संधीच नाकारल्या गेल्या, शिक्षणाच्या मंदिरात प्रवेश बंद होता, रोजगारावर एका विशिष्ट वर्गाचा कब्जा होता, तेव्हा कुठे होती ही गुणवत्ता आणि समानतेची भाषा? आरक्षण म्हणजे फुकट मिळणारी संधी नाही, ती आहे वंचितांना न्याय देणारी व्यवस्था. जेव्हा तुम्ही म्हणता की सर्वांना समान स्पर्धा द्या, तर आधी सांगा, एका पायाने शर्यत सुरू केलेल्या माणसाला दोन्ही पायाने धावणाऱ्या सोबत स्पर्धा कशी करायला सांगता? मित्रांनो, अनेकांना हा प्रश्न पडतो की आरक्षण हे का गरजेचं आहे? शतकानुशतके झालेल्या अन्यायाची भरपाई. वर्णव्यवस्थेने लाखो लोकांना हजारो वर्ष शिक्षण, नोकरी, प्रतिष्ठा आणि संधींपासून वंचित ठेवलं. आरक्षण ही त्यांच्या न्यायाची पहिली पायरी आहे. संधीची समानता निर्माण करणे. समान संधी म्हणजे जिथे सर्व लोक सुरुवात करतात तिथेच समानता असावी. पण तिथं काहींना घरातच शाळा मिळाल्या आणि काहींना शाळेच्या दारात उभंही राहता आलं नाही. मग हा संघर्ष काय फक्त टॅलेंटचा आहे का? आरक्षण म्हणजे गुणवत्ता विरोधी नाही. आज डॉक्टर, अभियंते, अधिकारी, वैज्ञानिक आरक्षणाने आलेले लोक देशासाठी योगदान देत आहेत. गुणवत्ता जातीच्या आधारावर ठरत नाही, ती संधी मिळाल्यावर सिद्ध होते. मग आरक्षणाला विरोध का? काही लोक अजूनही हे समजून घेत नाहीत. त्यांना वाटतं आरक्षणामुळे त्यांची संधी कमी होते. पण सत्य असं आहे की आरक्षण हा अधिकार आहे, तो दयेसाठी नाही. आम्ही मेहनत केली म्हणून आम्हाला संधी हवी. होय, तुम्ही मेहनत केलीच पाहिजे. पण ज्यांना शिक्षणाचं स्वातंत्र्यही नव्हतं, त्यांनी कितीही मेहनत केली तरी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होते. याचाच अर्थ आरक्षण कायम असावं का? नक्कीच नाही. पण जोपर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक समानता निर्माण होत नाही, तोपर्यंत आरक्षण गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही समान संधी आणि गुणवत्तेची गोष्ट कराल, तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारा, सर्वांनाच समान सुरुवात मिळते आहे का? जर उत्तर नाही असेल, तर आरक्षण का आहे हे पुन्हा समजून घ्या. आता आपण काही प्रश्नांची उत्तरं पाहूया. प्रश्न: आरक्षणामुळे प्रतिभावानांना संधी मिळत नाही का? नाही. प्रतिभावान कोणत्याही जातीत असतो, पण समान संधी दिल्याशिवाय गुणवत्ता सिद्ध होऊ शकत नाही. आरक्षण गुणवत्तेच्या विरोधात नाही, तर संधीची समानता देण्यासाठी आहे. आरक्षणामुळे देशाची प्रगती खुंटते आहे का? नाही. उलट ज्यांना शिक्षणाची संधी नाकारली गेली, ते आता आरक्षणामुळे शिकून देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. IIT, IAS, डॉक्टर, वैज्ञानिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये आरक्षित प्रवर्गातील लोक यशस्वी झाले आहेत. आरक्षण कधी संपणार? आरक्षणाची गरज असेपर्यंत ते राहणार. ज्या दिवशी सर्वांनाच खऱ्या अर्थाने समान संधी मिळेल, तेव्हा आरक्षणाची गरज आपोआप संपेल. पण आजही जातीच्या नावावर भेदभाव होतोय, त्यामुळे आरक्षण गरजेचं आहे. मग गरीब सवर्णांना मदत का नाही? गरीब सवर्णांसाठीही शैक्षणिक आणि आर्थिक आधार देणाऱ्या योजना आहेत.
पण जातीच्या आधारावर होणारा भेदभाव आणि सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्यांसाठी आरक्षण हा उपाय आहे. म्हणून आरक्षण म्हणजे फुकटची संधी नव्हे, तर इतिहासाने दिलेल्या जखमांवर उपाय आहे. जेव्हा तुम्ही आरक्षण हटवा अशी मागणी करता, तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा, जर जातीवर आधारलेली विषमता अद्याप संपलेली नाही, तर तिच्या नायनाटासाठी दिलेला उपाय कसा संपू शकतो? आता ही जागृती पसरवा. हा व्हिडिओ ज्या लोकांना आरक्षण म्हणजे झुणका भाकर वाटतं त्यांना पाठवा. शोध घ्या, वाचा आणि मग बोला. कारण अर्धवट ज्ञान समाजासाठी सर्वात मोठी धोकादायक गोष्ट आहे. मित्रांनो, आरक्षण हा फक्त सवलत नसून एक सामाजिक सुधारणा आहे. याबाबत तुमचे विचार काय आहेत कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय भीम, जय संविधान. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. धन्यवाद.